बोला पुंडलिकावर्धन ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय। यापूर्वीच्या एपिसोडमध्ये आपण नाम महात्म्य याबाबत संत तुकोबाच्या गाथेतून नामाचा अगाध महिमा चिंतन केलेला आहे। आज आपण ठरवल्याप्रमाणे नाम महात्म्याचं वर्णन करणारा दुसरा एपिसोड अर्थात आज आपण ज्ञानेश्वर माऊलीने नामाचं महात्म्य कशा पद्धतीने विषद केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर चिंतन करणार आहोत। या चिंतनाचं टायटल शीर्षक असं आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ। संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांनी गाथेतून नाम महात्म्य चिंतन केलं। पण आज आपण जे पाहणार आहेत कैवल्य चक्रमूर्ती योगी याचे गुरु ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या ग्रंथातून नाम महात्म्य कशा पद्धतीचं विषद केलेलं आहे याचं आपण चिंतन करणार आहोत। खरं म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींची 4 ग्रंथ संपदा ही संबंध विश्वासाठी मानव जातीसाठी एक खूप मोठी भेट आहे, कल्याणाचा ठेवा आहे। यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, जे उपनिषदाचे सार शास्त्राचे माहेर परमहंस सरोवर सेविचे जो अशा पद्धतीचा आपण या ज्ञानेश्वरी बाबत बोलतो। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, ज्ञानेश्वरी बाबत मी काय बोलू। दुसरा जो ग्रंथ आहे अमृतानुभव, नाव आणि ग्रंथ अत्यंत अमृतापेक्षाही ज्याची महात्म्य आघात आहे तो अमृतानुभव। चांगदेव 65 योग गुरु चांगदेवांना उपदेशासाठी केलेली 65 ओव्यातून ग्रंथ संपदा हे चांगदेव 65 म्हणून ओळखली जाते। आणि दुसरा जो शेवटचा चौथा जो ग्रंथ आहे हरिपाठ, ज्ञानदेवांचा हरिपाठ। खरं म्हणजे हरिपाठ दिसायला अत्यंत संक्षिप्त 27 अभंगाचा अंतर्भाव असलेला हरिपाठ, प्रचंड व्यापकता, सूत्रबद्ध मांडणी। भागवत धर्मात वारकरी संप्रदायात हरिपाठाची लोकप्रियता प्रचंड आहे। प्रातःकाळी घराघरातून हरिपाठाचे नित्याने पठण केले जाते, गायन केले जाते। हरिपाठ हा वारकऱ्याच्या जीवीचा जीव की प्राण आहे। झोपेतून उठल्या उठल्या प्रातःकाळी प्रभूचं नाम घ्यावं, हरिपाठ गावा आणि आपल्या प्रपंचाला सुरुवात करावी। हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा महाराज सातारकरांनी आपल्या वाडीतून सुंदर पद्धतीचं हरिपाठाचं गायन केलेलं आहे। बाबा महाराज सातारकरांच्या वाणीतलं हरिपाठ श्रवण केल्यानंतर मंत्रमुग्ध होतो, ब्रह्मांडी टाळी लागते। हा ज्ञानदेवांचा हरिपाठ सर्वांच्या जीवाचा ठाव घेणारा हा हरिपाठ या संबंध ग्रंथातून 27 अभंगातून ज्ञानेश्वर माऊलीने फक्त आणि फक्त हरिनामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, हरिनामाचं चिंतन केलेलं आहे। संत तुकाराम महाराजांनी गाथेतून नाम महात्म्य वर्णन केलं। आज
पद्धतीने हरिपाठातून ज्ञानेश्वर माऊलीने जो नामाचं महात्म्य गायलेलं आहे, हरिनामाचा महिमा वर्णन केलेला आहे, त्याच्याबाबत चिंतन करणार आहोत. अगदीच माऊली हरिपाठात हरिनामाचंच महात्म्य आहे गात असताना, असं म्हणता सांगत असताना, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठातल्या इतर ओव्यांचं चरणांचं मी विश्लेषण करणार नाही, कारण ते स्वतंत्र एपिसोड हरिपाठावर 27 अभंगाचा यापूर्वीच झालेला आहे, सविस्तर चिंतन झालेले आहे. पण नाम महात्म्य सांगत असताना प्रत्येक ओवीला अधोरेखित करून माऊलीने नामाचं अगाध महात्म्य कसं वर्णन केलेलं आहे त्याच्यावर मी चिंतन करणार आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तोंडानं जर या मुखानं जर हरी 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 असा मंत्र आपण उच्चारत असू, भगवंताचं नामस्मरण करत असो, तर त्याच्या पुण्याला कोणती सीमा नाही, पारावार नाही, असं माऊली या हरिपाठातून सांगतात. चहुवेदी जान साही शास्त्र कारण 18ही पुराण हरीशी गाते. हरीचं महात्म्य 4 वेद 6 शास्त्र आणि 18ही पुराण याची निर्मिती फक्त भगवंताच्या नामस्मरणाचं महात्म्य गायन करण्यासाठी आहे. नाम भगवंताच्या नाम महात्म्याचं गायन आणि वर्णन या शास्त्रामधून केलेलं आहे, असं माऊली सांगतात. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जर हरी वगळून जर आपण काही करत असो, वेगळ्या प्रकारचे योग अनुष्ठानाला बसत असो, याग यज्ञादी तप करत असो, विविध विधींचं आयोजन करत असो, आणि कुठलीही सिद्धी फल प्राप्ती होत नाही, या सर्व केवळ वायाची उपाधी आणि मनातला दंभ अभिमान अहंकार वाढविणाऱ्या गोष्टी ठरतात, असं माऊली म्हणतात. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिजप करा, हरी हरी म्हणा, मुखाने पांडुरंगाचे नाम घ्या, तत्क्षणी या प्रपंचाचे जे धरणे बांध आहेत, प्रपंच मोहातून आपल्याला तत्क्षणी मुक्ती मिळते, त्या हरिनामानेच. एवढं सामर्थ्य त्या हरिनामाचं आहे. हे हरिनाम काय प्राप्त करून देते? नामामृत गुढी वैष्णवा लादली. वैष्णवाला वारकऱ्याला या हरिनामामुळे अमृताची गुढी प्राप्त होते. योगिया साधली जीवन कळा, आणि योगियाला समाधी सुख, समाधी अवस्था या हरी नामामुळे प्राप्त होते, असं माऊली आपल्या या ग्रंथातून हरिपाठातून म्हणतात. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही यांचे. विष्णूला भगवंताला वगळून विष्णुविन जप, ज्यांच्या जपामध्ये हरीचं नाम नाही आणि तो ज्ञानाची आस करतो, ज्ञानाची शेखी मिरवतो, व्यर्थतेचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, ज्यांच्या मनामध्ये रामकृष्ण नाही, त्यांच्या मनामध्ये हरी नाही, अशा जपाला कोणताही अर्थ उरत नाही, असं माऊली हरिपाठातून सांगतात. आपण जी टायटल पाहिलं होतं या चिंतनाचं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते गर. त्रिवेणी संगमावर जा, पंचसंगमावर जा, आणि कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, अनेक तीर्थ फिरून या, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हे करत असताना तुमचं चित्त तुमच्या हृदयात नाम नसेल, हरी बसलेला नसेल, तरी ते व्यर्थ आहे. नामासी विमुख तो नर पापिया. बघा माऊली काय म्हणतात, नामासी विनमुख तो नर पापिया, हरवीन धावया न पवे कोणी. ज्याच्या मुखाला नाम येत नाही का, तो जीव पाप आहे, हो पापी आहे तो. हरिविन धावया न पवे कोणी, त्याला हरीशिवाय कोणीही धावून येणार नाही, मदतीला येणार आहे.
हे कोण सांगतंय? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धारिती. पुराणामध्ये वाल्मिक ऋषी अहो शास्त्रादी सर्व ग्रंथाने हेच विशद केले, नामे तिनी लोक उद्धरती. नामेच तारिले कोट्याने कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. एवढं नाम श्रेष्ठ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. काहीच करू नका, हरीचं नाम जपा, हरिनाम घ्या. अशा प्रकारची विनवणी माऊली हरिपाठातून सकळ जीवाना करतायत. पुढे नाम महात्म्य सांगत असताना माऊली असं म्हणतात, हरी उच्चारणी आनंद पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. हरी 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 हा मंत्र उच्चारता क्षणी अनंत पाप राशीच्या राशी, नुसतं पाप नाही, पापाच्या राशीच्या राशी जातील लयासी क्षण मात्रे. क्षणात या पापांच्या नायनाट होतो, क्षणामध्ये होतो. आपण म्हणतो पहा, क्षण एक मात्र आपल्याला त्याच्यामध्ये लागत नाही, तत्क्षणी आपल्याला मुक्ती मिळते. या नाम महात्म्याच्या साधनाने हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. पुढे माऊली असं म्हणतात, तीर्थवृत्त नेम भावेवीन सिद्धी, वायाची उपाधी करिता जन. कुठल्याही तीर्थाला जा, नेम करा, व्रत वैकल्य करा. तीर्थव्रत नेम भावेवीन सिद्धी. मनात जर भगवंताचं नाम नसेल, भाव नसेल, वायाची उपाधी दंभ धर्म ही केवळ त्याच्या पाठीमाग. हा तपस्वी आहे, हा साधक आहे, यानं तीर्थाटने केली, एवढीच उपाधी त्याच्या पाठीमाग लागते. वायाची उपाधी दंभ धर्म, असं माऊली या संदर्भाने सांगतात. नित्य सत्य नीत हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. जो नित्य नेमाने हरिपाठ मुखाने म्हणतो, काळही त्याच्याकडे साधी दृष्टीही टाकून पाहत नाही. पाहण्याची हिंमत काळाला सुद्धा होत नाही. म्हणून माऊली म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जो हरी 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 हा मंत्र उच्चारण करतो, त्या वाचेनं त्याला मोक्षाची प्राप्ती होते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. मुखाने जर तो हरिपाठ म्हणत असेल, मुखाने हरिनामाचा उच्चार करत असेल, मुखाने भगवंताचं नाम घेत असेल, तर तो पवित्र तो होय देह त्याचा. त्याचा देह अत्यंत पवित्र होतो. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो हरिपाठ न करता, प्रभूचं चिंतन न करता, जो मनोमार्गे गेला, मनाच्या पाठीमागे धावला, मनाच्या पाठीमागे धावत सुटला, हरिपाठी गेला, तो हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. त्याच्या आयुष्याचं विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचा तप आणि एक नाम बरोबरीचा. त्या तपापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. भगवंताचं नाम हे आपला मार्ग सुखकर करण्याचा, सुगम करण्याचं प्रमुख साधन आहे. मग हे नाम घेण्यासाठी कुठल्या काळाची, कुठल्या ठिकाणाची, कुठल्या व्यक्तीची गरज आहे का? नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काय म्हणतात माऊली? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पाही उद्धरती. अगदी दोन्हीही कुळाचा, आईकडल्या आणि बापाकडल्या दोन्हीही कुळाचा उद्धार या नामचिंतनाने होतो. त्याला कुठलेही काळ वेळ ठिकाण आणि वय इतर कुठल्याही गोष्टीची त्याला गरज नाही. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जो प्राणी नित्य नेमाने मुखाने नामस्मरण करतो, असा मनुष्य, असा साधक,
असा जीव दुर्लभ आहे. अशा जीवाजवळ प्रत्यक्ष लक्ष्मी वल्लभ म्हणजे तो पांडुरंग, तो परमात्मा भगवान त्याच्या जवळ वसती करतो. बैसुरी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही. हरीचं नाम सुख मुखाने जर असा जीव घेत असेल, एवढी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसिलिया. म्हणजे लक्ष्मी वल्लभ तया जवळी भगवंत प्रत्यक्ष त्याच्या जवळ वास करतो, येतो. अशा प्रकारे माऊली या हरिपाठात म्हणतात. नामा परते तत्व नाही रे आणण्याता वाया अनेक पंथा जासी झणी. झणी म्हणजे तात्काळ. नामासारखे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नाही. नामा परते तत्व नाही रे आणण्याता वाया अनेक पंथा जासी झणी. हे सोडून जर दुसरं काही पाहत असेल तर तू वाया गेला असं समज, असं माऊली हरिपाठातील त्या ओव्यातून अभंगातून सांगत असतात. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राहील. नाम मंत्र हरी 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 हा मंत्र जपा, कोट्यावधी पापाची त्यातून मुक्तता होईल, कोट्यावधी पाप जळून जातील. यासाठी फक्त राम कृष्ण हरी, कृष्ण हरी कृष्ण हरी अशा प्रकारचा जो मंत्र आहे, तो मंत्र, तो संकल्प जर मनात आपण धरून राहिलो तर मात्र आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय नाही. यापूर्वीच्या चिंतनामध्ये आपण नाम महात्म्याचं चिंतन करत असताना संत तुकाराम महाराजांनी नामाचा महात्मा अगाध पद्धतीने वर्णन केलेलं आहे, त्याचं चिंतन केलं. आणि आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलीने स्वतंत्र जो ग्रंथ केलेला आहे हरिपाठ, या हरिपाठातून नामाचं महात्म्य कसं वर्णन केलेलं आहे याचं त्रोटक पद्धतीने आपण चिंतन करतो. मायबापानं संत ज्ञानेश्वर महाराज योगियांचे योगी, ज्ञानियांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती हे आपल्याला अत्यंत नम्र आणि विनयाने सांगतात, नाम घेता राहू नका. सर्व जीवांचा मुक्तिदाता नाम आहे, कल्याणाचे नाम आहे. काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. हे नाम आपण सर्व जीवांच्या उद्धारासाठी सर्वांनी घ्यावं. अशा प्रकारचे हे महान संत आपल्या पाया लागून विनंती करतायत. तर आपल्या कल्याणासाठी आपण सर्वांनी नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करू, हरीचं नाम घेऊ, आपलं जीवन सफल करू. अशा प्रकारचं चिंतन या निमित्तानं करतो, थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.